किस तरह की फिल्म है और जो नाम है उसको अलग तरीके से, मतलब उसमें क्या छिपा हुआ है जो ट्रेलर देखने के बाद एक सामने आता है, वो थ्रिलर का एक अलग अंदाज है, तो उसको आप बयां कीजिए किस तरह से। कहानी मुझे बतानी पड़ेगी अगर मैं टाइटल एक्सप्लेन करने जाऊं, लेकिन आपको ट्रेलर के अंदर एक लाइन मिल गई थी जो जाकिर भाई की थी कि इसका वजन किया है, कितने किलो हड्डी निकली है। तो कहीं पर ह्यूमन जो यहाँ पर है वो ह्यूमैनिटी वाला ह्यूमन नहीं है, वो फ्लैश एंड बोन्स वाला ह्यूमन है, और उससे हम कोकेन को कनेक्ट कर रहे हैं। अब कैसे कनेक्ट हो रहा है वो तो आपको फिल्म देखकर ही पता चलेगा। पुष्कर, या सगळ्यातला मराठमोळा चेहरा आणि आतापर्यंत रोमॅन्टिक हिरो म्हणून तुझी इमेज राहिलेली आहे, आणि या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीचा तू दिसतोयस इतका व्हायलेंट तू आजपर्यंतही नव्हतास. कशा अर्थाने या सगळ्याला एक्सप्लेन करशील? व्हेरी स्पेशल फॉर मी. खूप खास फिल्म आहे माझ्यासाठी बिकॉज वेगळं जॉनर आहे, डार्क थ्रिलर आहे, आणि असं कॅरेक्टर करायला मिळणं, अशी गोष्ट, ती स्क्रिप्ट, एवढे दमदार कलाकार, माझ्यासाठी ब्लेसिंग आहे. आय एम व्हेरी लकी टू बी अ पार्ट ऑफ सच काइंड ऑफ स्क्रिप्ट. छान वाटतं अमितजी, ऑनेस्टली वेगळे वेगळे कॅरेक्टर्स करायला मिळणं, बिकॉज मग काय होतं, एक ॲक्टरला सुद्धा तेचपणा येतो, मोनॉटनस होऊन जातं. वी वॉन्ट टू चॅलेंज आवर सेल्फ्स ॲज अन ॲक्टर, इम्प्रूव्ह करायचं आहे स्वतःला ॲज अन ॲक्टर. सो आय फील आय एम लकी, ब्लेस्ड की आय एम पार्ट ऑफ दिस काइंड ऑफ अ स्क्रिप्ट. बिकॉज तुम्ही जर ट्रेलर पाहिला, येस व्हायलेंट आहे, डार्क आहे, पण या फिल्मची सगळ्यात जास्ती खासियत आहे ना ती त्याची स्क्रिप्ट आहे. ज्या पद्धतीने सारीनभाईंनी लिहिली आहे ना फिल्म, प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक ज्युनियर ॲक्टर्ससुद्धा जे कॅरेक्टर ॲक्टर्स असतात त्यांनासुद्धा एक वेल डिफाईंड बॅलन्स्ड स्क्रिप्ट आहे. सो आय फील आय एम व्हेरी लकी टू बी अ पार्ट ऑफ सच स्क्रिप्ट अँड सच स्टारकास्ट ऑल्सो. म्हणजे मी कॉलेजमध्ये होतो जेव्हा मी सरकार पाहिली, तेव्हापासून मी त्यांचा फॅन आहे. मला ह्या एंटायर प्रोसेसमध्ये एक चांगला मित्र आणि भावासारखा एक को ॲक्टर मिळाला, सिद्धांत. आणि ऑफकोर्स इशिता, आय हॅव बीन अ ह्यूज फॅन ऑफ हर. सो राईट फ्रॉम प्यार का पंचनामा. सो आय एम जस्ट लकी टू बी अमॉंगस्ट ऑल दीज पीपल. खूप मजा आली आहे.